नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी एका नवीन विषयाला हात घालतोय आणि तो विषय म्हणजे सिनेमॅटोग्राफ सुधारणा कायदा 2023। आता याला नवीन या अर्थाने म्हणतोय का तर आपल्याकडे सिनेमॅटोग्राफ कायदा 2023 होण्याच्या आधी किंवा एक प्रकारे अशा प्रकारचा कायदा विचारात घेण्याच्या ऐवजी त्याच्या आधी सुद्धा आपल्याकडे याबाबतचा कायदा विचारात घेतला गेलेला आहे। तो म्हणजे 1952 चा सिनेमॅटोग्राफ कायदा असं आपण त्याला म्हणू शकतो। तर आपल्याकडे भारतामध्ये या ठिकाणी एक प्रकारे चलचित्र प्रमाणन अधिनियम कायदा 1952 हा ऑलरेडी केला गेलेला आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण अशी संस्था जी आपली भूमिका पार पाडते ती आहे CBFC म्हणजे सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशन, ज्याला आपण इन शॉर्ट सेन्सॉर बोर्ड असं देखील म्हणू शकतो। तर या घटकाची चर्चा आपण आज या ठिकाणी याकरता करतोय कारण की आपल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये प्रसार माध्यमे हा जो काही टॉपिक आहे, हा जो काही घटक आहे, त्या अंतर्गत प्रसार माध्यमावरील नियंत्रण या टॉपिक खाली या CBFC किंवा सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशन या अनुषंगाने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात। तर जो काही या ठिकाणी CBFCच्या रचना, अधिकार व कार्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा CBFCला नेमकं कोणत्या कायद्याखाली आपली भूमिका पार पाडावी लागते, तर तो कायदा आहे चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952। तर या कायद्यामध्ये नुकतंच आपल्याकडे आता जो काही दुरुस्ती किंवा सुधारणा जी काय आहे ती करण्याचा सरकारकडून प्रयत्न जो काय तो झालेला आहे आणि त्या संबंधीचं विधेयक सध्या चालू असणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सरकारकडून मांडलं गेलेलं आहे। किंबहुना हे विधेयक राज्यसभेत मंजूरही झालेलं आहे। तर याच विधेयकाचं नाव आहे सिनेमॅटोग्राफ सुधारणा कायदा 2023। तर आता एक लक्षात घ्या की या कायद्याच्या माध्यमातून सिनेमॅटोग्राफ कायदा 1952च्या बेसिसवर किंवा चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952च्या बेसिसवर नेमके कोणते चेंजेस किंवा कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत, कोणत्या नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, याच्यावर आपल्याला जो काही प्रकाश आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी टाकायचा आहे की जेणेकरून आपल्याला या 1952च्या चलचित्र प्रमाणन अधिनियमाच्या स्तरावर नेमके कोणते आमूलाग्र बदल झालेले आहेत या एक प्रकारे CBFCच्या माध्यमातून जे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट या ठिकाणी चलचित्रांना दिलं जातं, चित्रपटांना दिलं जातं त्या बाबतीत, तर त्या संबंध अनुषंगाने आजची आपली ही जी काही चर्चा आहे ती सुरू होणार आहे। तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी या एक प्रकारे टॉपिकच्या माध्यमातून आपण प्रसार माध्यमे या घटकावर अधिकाधिक प्रकाश जो आहे तो टाकतोय आणि विशेष म्हणजे आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारायला निश्चितच आयोगाला वाव आहे कारण की याच्या आधी आयोगाने या चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952च्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील। तर त्या दृष्टीने आज आपण या ठिकाणी या कायद्यात ज्या काही नवीन सुधारणा विचार घेतलेल्या आहेत त्या दृष्टीतून जी काही संबंध माहिती आहे ती पाहणार आहोत। पण ही माहिती पाहत असताना आपण हेही तर लक्षात घेतलं पाहिजे की एक प्रकारे जुना कायदा म्हणजे 1952चा असणारा जो काही चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952 आहे त्यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी अगोदर कशा होत्या आणि नवीन तरतुदीमध्ये कशा पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे, या दृष्टीने ही जी काही जुनी बाजू आहे ती पण आपण अगोदर पाहूया आणि नवीन या ठिकाणी जे काही चेंजेस झालेले आहेत किंवा होणार आहेत याही दृष्टीतून जी काही बाजू आहे ते आपण पाहूयात। तर सुरुवात करूया या ठिकाणी या CBFCशी संबंधित असणाऱ्या कायद्याचा भाग। मग आता पहा, सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशन किंवा ज्याला या ठिकाणी इन शॉर्ट CBFC किंवा सेन्सॉर बोर्ड असं म्हटलं जातं। तर आपल्याकडे CBFC या संस्थेला सेन्सॉर बोर्ड असंही म्हटलं जातं किंवा याही नावाने ओळखलं जातं। प्रस्तुत संस्था जी काय आहे ती भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करणारी संस्था आहे। कोणत्या? माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या नियंत्रणाखाली काम करणारी ही संस्था आहे। जसं मी मगाशी म्हटलं की हा जो काही CBFCचा कार्यभार आहे तो या ठिकाणी ज्या कायद्याच्या आधारावर या ठिकाणी विचार घेतला होतो किंवा CBFC ज्या कायद्याखाली आपली भूमिका पार पाडते तो कायदा कोणता आहे, तर चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952 किंवा सिनेमॅटोग्राफ ॲक्ट एक प्रकारे 1952 या अंतर्गत ही जी काही CBFC संस्था आहे ती एक प्रकारे काम करते। आणि म्हणून या ठिकाणी CBFCच्या माध्यमातून जे काही संबंध भूमिका पार पाडली जाते, संबंध जे काही चलचित्रांना, चलचित्रपटांना सर्टिफिकेट प्रदान केलं जातं ते या अधिनियमाच्या आधारावर। पण चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952 जो आहे तो या ठिकाणी पुढे कधी आणखीन पुन्हा एकदा विचार घेतला गेला होता, तर 1983 मध्ये त्याही वेळेस या अधिनियमामध्ये काही प्रमाणात सुधारणा ज्या काही त्या केलेल्या होत्या। चलचित्र प्रमाणन अधिनियम 1983 नुसार सुद्धा आपल्याकडे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था जी काय ती अनेक चलचित्रपटांना प्रमाणन देण्याचे काम करते किंवा प्रमाणपत्र देण्याचं जे काही काम आहे ते करते। म्हणजे
1952चा कायदा असो किंवा 1983चा असणारा अधिनियम असो, या दोन्ही प्रकारच्या कायद्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या चलचित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचं काम जे आहे ते ही संस्था पार पाडते किंवा करते. सीबीएफसी ही जी संस्था आहे ती चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952 अंतर्गत असणाऱ्या तरतुदींच्या सहाय्याने काम करते. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की या कायद्याच्या कोणत्या तरतुदींच्या पातळीवर नवीन बदल झालेले आहेत याचा उलगडा प्रयत्न करायचा आहे, कारण की या तरतुदींच्याच आधारावर आयोगाकडून प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आहेत. या कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींवर आधारितच प्रश्न आयोगाने याआधी राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952 अंतर्गत असणाऱ्या तरतुदींच्या सहाय्याने ही सीबीएफसी संस्था जी काही ती काम करते आणि प्रस्तुत संस्था भारतात प्रदर्शित होणाऱ्या चलचित्रांना प्रमाणित करते ती याच तरतुदींच्या आधारावर. म्हणजे या सबंध कायद्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या आधारावरच भारतात प्रदर्शित होणाऱ्या सबंध चलचित्रपटांना प्रमाणित करण्याचं काम ही संस्था करते. आणि मग असे प्रमाणन काही विशिष्ट नियमावर आधारित आहे. म्हणजे हे जे काही प्रमाणीकरण आहे किंवा हे जे काही प्रमाणपत्र प्रदान केलं जातं ते काही विशिष्ट नियमावर आधारित आहे की जे या कायद्यातल्या तरतुदीचा भाग म्हणून स्पष्ट करता येतात. तर कोणत्या नियमावर आधारित या ठिकाणी हे प्रमाणपत्र प्रदान केलं जातं त्या नियमांचा त्या तरतुदींचाही विचार आपल्याला करण्याची गरज आहे, कारण की चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952 अंतर्गत ज्या तरतुदींचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच तरतुदींच्या बाबतीत नवीन काही बदल जे काय ते आता 2023च्या सुधारणा कायद्यामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळतील. माझा पहा सुरुवातीला काय या ठिकाणी तरतूद होती आणि आता नवीन कायद्यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदींचा विचार केलेला आहे या दोन्ही दृष्टीने आपण तुलना करून इथं पाहणार आहोत. तर आता पहा की या चलचित्र प्रमाणन अधिनियम 1952 मधील कलम 4.1.1 अंतर्गत असं नमूद केलेलं आहे की एखाद्या चित्रपटाचे किंवा चलचित्राचे परीक्षण केल्यानंतर, कारण की एक प्रकारे या संस्थेला जर का एखाद्या चित्रपटाला किंवा चलचित्राला या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर संबंधित चित्रपटाचं किंवा चलचित्राचं योग्य प्रकारे निरीक्षण करून पाहणी करून त्याला प्रमाणपत्र देणं हे अपेक्षित आहे. परीक्षण करून या ठिकाणी प्रमाणपत्र देणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून या अंतर्गत या कलमांतर्गत त्याच बाबतीचा उल्लेख केलेला आहे की एखाद्या चित्रपटाचे किंवा चलचित्राचे परीक्षण केल्यानंतर त्या चलचित्रास किंवा चित्रपटास सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी मिळते. सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी जी काय ती मिळते. पण ही मंजुरी देताना सीबीएफसी किंवा सेन्सॉर बोर्ड जे आहे ते चेतावणी देतं. कोणती चेतावणी देतं त्याचाही संदर्भ या कलम 4.1.1च्या पातळीच्या घ्यायचा आहे की अशा प्रकारची मंजुरी देताना सीबीएफसी बोर्डाने ही चेतावणी दिली पाहिजे की किंवा ही एक प्रकारे या ठिकाणी सूचना केली पाहिजे की 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना हा चित्रपट पाहण्यास परवानगी दिली पाहिजे की नाही. परवानगी दिली पाहिजे की नाही. तसेच 12 वर्षापेक्षा कमी वयाची मुले केवळ आपल्या आईवडिलांसोबत तो चित्रपट पाहू शकतात. म्हणजे एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारचं प्रमाणपत्र देत असताना याबाबतची चेतावणी सुद्धा दिली पाहिजे की संबंधित चित्रपट हा 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना पाहण्यास योग्य आहे की नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 12 वर्षापेक्षा कमी वयाची मुले केवळ आपल्या आई वडिलांसोबतच अशा प्रकारचा चित्रपट पाहू शकतात. अशा प्रकारची या ठिकाणी सूचना किंवा चेतावणी एक प्रकारे कलम 4.1.1च्या माध्यमातून सीबीएफसी नावाची ही जी संस्था आहे ती प्रमाणित करत असते किंवा त्या संदर्भाचं जे काही प्रमाणपत्र आहे ते देत असते संबंधित चलचित्रपटाला आपल्याला सांगता येऊ शकेल. तर कलम 4.1.1 मध्ये जी तरतूद आहे या कायद्याच्या ती या प्रकारची स्पष्ट करता येते. आता या कायद्याच्या अंतर्गत जे काही इथं 12 वर्ष या अनुष्णातून असणारा उल्लेख आहे त्या बाबतीत नवीन कायद्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का तो भाग आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कलम 4.1.2 नुसार याच कायद्याच्या कलम 4.2 नुसार या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे की सीबीएफसी बोर्ड ही काही चित्रपटांना केवळ प्रौढांसाठी या दृष्टीने सार्वजनिक प्रदर्शनाची परवानगी देऊ शकते. कारण की केवळ प्रौढांसाठी याचा अर्थ या ठिकाणी 18 वर्ष किंवा 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या दृष्टीने विचार करता येऊ शकतो. ॲडल्ट बेसिसवर विचार केला जाऊ शकतो. वयस्क या अर्थाने विचार केला जाऊ शकतो. तर अंतर्गत या कलम 4.1.2 अंतर्गत सीबीएफसी बोर्ड काही चित्रपटांना केवळ प्रौढांसाठी किंवा केवळ वयस्कांसाठी या दृष्टीने सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी देऊ शकते. कलम 4.1.3 नुसार सीबीएफसी बोर्ड सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी देण्याआधी त्या चित्रपटांमध्ये काटछाट करण्याबाबत निर्देश देऊ शकते. काटछाट करण्याबाबत याचा अर्थ या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला मीडियामधून असं ऐकायला मिळतं की संबंधित चित्रपटाच्या पातळीवर सेन्सॉर बोर्डाने काही कट्स सुचवलेले आहेत. मग कट्स म्हणजेच या ठिकाणी काटछाट
किंवा हे जे काही दृश्य आहे किंवा या दृश्यातले जे काही संवाद आहेत ते या ठिकाणी योग्य वाटत नाहीत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या दृश्यांना आम्ही या चित्रपटातून कट करण्यासंबंधीची संबंधित चित्रपटाच्या निर्मात्याला सूचना केलेली आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपटामधले चलचित्रपटामधले असणारे जे काही काटछाट आहेत ती करण्याचा सुद्धा अधिकार CBFC नावाच्या संस्थेला असतो, आणि म्हणून CBFC हे बोर्ड सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी देण्याआधी त्या चित्रपटांचे काटछाट करण्याबाबत निर्देश देऊ शकते। त्याचबरोबर कलम 414 अंतर्गत CBFC बोर्ड चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी नाकारू सुद्धा शकते। सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी नाकारू सुद्धा शकते। का नाकारू शकते? जर का त्या चित्रपटाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची भीती असेल, अदरवाईज या ठिकाणी सार्वजनिक हित धोक्यात येण्याची शक्यता असेल, तर अशा वेळेस संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनात सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी CBFC जी काही संस्था आहे ती नाकारू पण शकते। आता या बाबतीत बऱ्याच वेळा आपल्याकडे राजकारण पण घडलेलं आहे। इंदिरा गांधींच्याही कालखंडात अशा प्रकारचं राजकारण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आंधी नावाचा जो काही चित्रपट होता गुलजार यांच्या माध्यमातून तयार केलेला, की जे गुलजार या ठिकाणी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले मोठे गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात, तर त्यांच्या आंधी या चित्रपटाला सुद्धा अशा प्रकारच्या सार्वजनिक प्रदर्शनाची मंजुरी ही नाकारली गेली होती। का तर त्यातून इंदिरा गांधींसंबंधीची राजकारणातली जी काही एक प्रतिमा जी आहे ती चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये झालेला होता। तर त्यावेळेस एक प्रकारे या चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनाचं सर्वप्रथम पहिल्यांदा या ठिकाणी मंजुरी जी काही ती नाकारली गेलेली होती। नंतर मग या ठिकाणी काही काटछाट करत नंतर या चित्रपटाला मंजुरी ही दिली गेली, पण या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी या चित्रपटाला मंजुरी सार्वजनिक प्रदर्शनाच्या दृष्टीने नाकारली गेली होती। एवढंच नव्हे तर आपल्या वाजपेयी एक प्रकारे मोदी सरकारच्या कालखंडात सुद्धा, नरेंद्र मोदी सरकारच्या कालखंडात सुद्धा उडता पंजाब नावाचा एक चित्रपट या ठिकाणी येऊन गेलेला होता। त्यांच्या एकंदरीत 2014 ते 2019 या पिरियडमध्ये त्यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये, तर त्याही वेळेस उडता पंजाब नावाच्या या चित्रपटाला सुरुवातीला या ठिकाणी अशा प्रकारची जी काही सार्वजनिक प्रदर्शनाची दृष्टिकोनातून असणारी मंजुरी ही नाकारली गेली होती या नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून सुद्धा। का तर त्यातून जो काही विषय त्या चित्रपटाने मांडला होता पंजाबमधील असणाऱ्या ड्रग्ज व्यापाराचा किंवा ड्रग्जच्या या ठिकाणी अवैध धंद्यांचा, तर त्याविषयी या ठिकाणी त्या चित्रपटामध्ये विषय मांडला गेला होता, आणि त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी या ठिकाणी राजकीय पातळीवर नुकसान होण्याची शक्यता होती। याचा विचार करून या ठिकाणी एक प्रकारे त्यावेळेस याही चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनास मंजुरी नाकारली गेली होती, पण नंतर काही त्यातले कट्स विचारात घेऊन त्या चित्रपटाला पुढे सार्वजनिक प्रदर्शन मंजुरी दिली गेली। म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा अनेक चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनाच्या दृष्टिकोनातून मंजुरी ही नाकारली जाते। त्या पाठीमागे कुठं ना कुठं या ठिकाणी राजकीय पातळीवर राजकारण असतं असं म्हणायला काही हरकत नाही, पण असंही या ठिकाणी या कलम 414च्या पातळीवर आपला ही तरतूद आहे असं म्हणायला जागा होते। कलम 5क नुसार एखादा चित्रपट कलम 414 नुसार अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनास योग्य असल्यास चित्रपटासाठी प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या व्यक्तीस अ-यू प्रमाणपत्र अथवा अ व UA प्रमाणपत्र दिले जाते। म्हणजे या ठिकाणी एखादा चित्रपट कलम 414 नुसार अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनास योग्य असल्यास, म्हणजे आता एक लक्षात घ्या की कलम 411 अंतर्गत असे नमूद केलेले की एखाद्या चित्रपटाचे किंवा चलचित्राचे परीक्षण केल्यानंतर त्या चित्रपटास सार्वजनिक प्रदर्शनास मंजुरी मिळते। तर या एकंदरीत कलम 411 जी की तरतूद आहे त्या तरतुदीचा विचार करता आणि त्याचबरोबर कलम 414 मधल्या तरतुदीचा सुद्धा विचार करता, दोन्ही तरतुदींचा विचार करून जर विचार केला तर अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनास योग्य असल्यास चित्रपटासाठी प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या व्यक्तीस अ-यू किंवा अ व UA प्रमाणपत्र जे काय ते दिले जाते। मग आता या प्रकारच्या प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अ-यू प्रमाणपत्र कशा अर्थाने दिले जातं, अ व किंवा एक प्रकारे UA प्रमाणपत्र कशा अर्थाने दिले जातं याचा उलगडा आपण पुढे विस्ताराने पाहणारच आहोत। त्यानंतर कलम 5ख नुसार एखादा चित्रपट अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपयुक्त नाही, एखादा चित्रपट जो आहे तो अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपयुक्त नाही किंवा नसेल, पण केवळ वयस्क किंवा प्रौढांच्या दृष्टीने सार्वजनिक प्रदर्शनास उपयुक्त असेल, केवळ वयस्क किंवा प्रौढांच्या दृष्टीने सार्वजनिक प्रदर्शनास उपयुक्त असेल, तसेच विशिष्ट वृत्तीच्या वर्गासाठी उपयुक्त असेल, तर चित्रपटासाठी प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या व्यक्तीस अनुक्रमे
व किंवा ए प्रमाणपत्र किंवा एस किंवा विशिष्ट प्रमाणपत्र दिले जाते. म्हणजे आता वयस्कांच्या दृष्टीने जर असेल तर ॲडल्ट बेसिसवर असणारं किंवा वयस्क या दृष्टीतून असणारं प्रमाणपत्र व किंवा ए या दृष्टीतून विचार घेतला जातं. आणि जर का विशिष्ट वृत्तीच्या वर्गांसाठी जर ते चित्रपट असेल तर स्पेशल कॅटेगरी बेसिसवर विशिष्ट प्रमाणपत्र जे काय ते दिले जाते. आणि म्हणून या ठिकाणी याचा संदर्भ कलम 5ख च्या दृष्टीने एका वेगळ्या पद्धतीने विचार घेतलेला आहे की एखादा चित्रपट अनिबंध सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपयुक्त नाही किंवा नसेल, पण केवळ वयस्क किंवा प्रौढांच्या दृष्टीने सार्वजनिक प्रदर्शनास उपयुक्त असेल, तर विशिष्ट वृत्तीच्या वर्गांसाठी उपयुक्त असेल तर चित्रपटासाठी प्रमाणपत्र करणाऱ्या व्यक्तीस अनुक्रमे व किंवा ए प्रमाणपत्र किंवा एस प्रमाणपत्र हे दिले जाते. विशिष्ट प्रमाणपत्र जे काय ते दिले जाते. तर कलम 5क मध्ये तरतूद असेल, कलम 5ख मध्ये तरतूद असेल किंवा याच्या आधीच्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत त्या सर्व अर्थाने महत्त्वाच्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की या संबंध तरतुदींच्या बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर आता थोडंसं इंग्रजी बेसिसवर सुद्धा आपण याला समजून घेऊया की द बिग यू स्टँड्स फॉर अनरिस्ट्रिक्टेड विच मीन्स एव्हरीबडी इज परमिटेड टू वॉच द फिल्म. म्हणजे यूचा जो अर्थ इथं विचार घेतला गेलेला आहे या ठिकाणी अ यू, तर अ म्हणजे अनिर्बंध, यू म्हणजे अनरिस्ट्रिक्टेड, या बेसिसवर आपल्याला सांगता येऊ शकेल. द बिग यू ए स्टँड्स फॉर अनरिस्ट्रिक्टेड विथ कॉशन विच मीन्स पॅरेंटल गायडन्स इज रिक्वायर्ड फॉर व्ह्युअर्स अंडर द एज ऑफ 12. म्हणजे 12 वर्षाखालील मुलांच्या बाबतीत जर या ठिकाणी विचार करायचा असेल तर ते आपल्या आईवडिलांसोबत किंवा गार्डियनसोबत अशा प्रकारचा चित्रपट जो काय तो पाहू शकतात. आणि त्या बाबतीत अनरिस्ट्रिक्टेड विथ कॉशन म्हणजे एक प्रकारे काळजी घेऊन या ठिकाणी अनिर्बंध पद्धतीने त्याला मान्यता दिलेली असते असं म्हणायला काही हरकत नाही. द बिग ए स्टँड फॉर ॲडल्ट्स ओनली म्हणजे वयस्क केवळ प्रौढांसाठी, विच ऑब्वियसली प्रोहिबिट्स एनीबडी अंडर द एज ऑफ 18 टू वॉच द फिल्म इन थिएटर्स. म्हणजे जे कोणी 18 वर्षांच्या दृष्टीने असणारे व्यक्ती असेल त्यांना अशा प्रकारचा चित्रपट जो काय तो विचार घेता येऊ शकेल किंवा त्या पद्धतीने या ठिकाणी तो चित्रपट पाहता येऊ शकेल थिएटर्समध्ये, जे केवळ प्रौढांसाठीच विचार घेतलेला आहे. आणि द बिग एस स्टँड फॉर रिस्ट्रिक्टेड टू स्पेशल क्लासेस म्हणजे फक्त स्पेशल क्लासेस पुरताच तो मर्यादित आहे. रिस्ट्रिक्टेडचा अर्थ या ठिकाणी मर्यादित या अर्थाने घ्यायचा आहे की तो केवळ स्पेशल क्लासेस करताच मर्यादित असणारा चित्रपट असणार आहे. विच मीन्स ओनली ए क्रिएशन मेंबर्स ऑफ द सोसायटी सच ॲज डॉक्टर, सायंटिस्ट etc आर परमिटेड टू वॉच द फिल्म. म्हणजे विशिष्ट क्षेत्रातले जे काही व्यक्ती आहेत, मग डॉक्टर्स असतील, सायंटिस्ट असतील, शेतकरी असतील, अशांच्या दृष्टीने जर तो चित्रपट या ठिकाणी महत्त्वाचा असेल तर तशा प्रकारच्या व्यक्तींना त्या प्रकार चित्रपट पाहण्याची जी काही परवानगी आहे ती दिली जाते या एस सदराखाली असणाऱ्या प्रमाणपत्राच्या दृष्टीने. तर एक प्रकारे यालाही इथं आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवावं. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं मराठीत पण पाहूया की युनिव्हर्सल यू कोणत्याही वर्गातील प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतो. युनिव्हर्सल किंवा एक प्रकारे अनरिस्ट्रिक्टेड असंही त्याला म्हणू शकतात. युनिव्हर्सल ॲडल्ट या दृष्टीने विचार केला तर 12 वर्षांखालील मुलं आपल्या आई वडील किंवा कुणी वयाने मोठे असल्यास त्या व्यक्तीसोबत हा सिनेमा पाहू शकतात की ज्याचा प्रमाणपत्र म्हणून UAच्या बेसिसवर विचार केला जातो. ॲडल्ट 18 वर्षांवरील व्यक्तीच हा सिनेमा फक्त पाहू शकते. आणि स्पेशल तर या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी इत्यादी अशा खास वर्गच हा सिनेमा जो काय तो पाहू शकतात की ज्यांचा संबंध त्या स्पेशल दृष्टिकोनातून असतो. तर अशा या पातळीवर सुद्धा याचा संदर्भ जो काय तो स्पष्ट करता येतो. एवढंच नव्हे तर या ठिकाणी कशा प्रकारचं प्रमाणपत्र या CBSE नावाच्या संस्थेकडून प्रदान केलं जातं त्याची एक थोडक्यात इमेज मी इथं स्पष्ट केलेली आहे. आणि याच्यामध्ये जो काय उल्लेख केलेला आहे की चाइल्ड बिलो द एज ऑफ 12 years may be allowed to see the film should be considered by the parents or guidance or such child and also subject exempted असा जो उल्लेख इथं केलेला आहे तो या ठिकाणी याच CBSEच्या कायद्याच्या तरतुदीच्या आधारावर इथं आपलं स्पष्ट करता येऊ शकेल. त्यामुळे या ठिकाणी CBSE कायद्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या जर आपण योग्य पद्धतीने विचार घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला या संबंध तरतुदींच्या अनुषंगाने नेमके नवीन कायद्यात कोणते चेंजेस झालेले आहेत तेही लक्षात यायला वेळ लागणार नाही. तर या अर्थाने आपण एक बाजू पाहिलेली आहे की CBSE कायदा 1952च्या स्तरावर किंवा सिनेमॅटोग्राफी कायदा 1952च्या स्तरावर नेमक्या कोणत्या तरतुदी कायद्यामध्ये केलेल्या आहेत आणि नवीन 2023च्या कायद्यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदींचा विचार केलेला आहे याचाही उलगडा आपण पुढे करूया. पुढे जाण्याच्या आधी छोटासा एक ब्रेक घेऊन आपल्या
ॲपच्या माध्यमातून ज्या काही विभिन्न बॅचेस सध्या आपल्या ॲपद्वारे चालू आहेत त्याच्याविषयीची माहिती घेऊया. तर राज्यव्यवस्थेच्या विभिन्न प्रकारच्या बॅचेस आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून चालू आहेत. त्यामध्ये पहिल्या बॅचचा मी उल्लेख करेन की जी आहे संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेची बॅच. फक्त 1000 रुपयांची फीस आहे. या बॅचमध्ये आपल्याला एकूण 40+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 6 महिने प्राप्त होईल. जे कोणी 2024 सेशनातून गट ब गट क पूर्व परीक्षेची तयारी करणार आहेत त्यांच्याकरता निश्चितच हे उपयोगाची बॅच आहे. याचबरोबर जी काय आता 2022 असो किंवा 2023 असो याकरता गट ब गट क मुख्य परीक्षेची जी काय आपली परीक्षा पार पडणार आहे तर त्याही दृष्टीने आपली गट ब गट क मुख्य परीक्षेची बॅच आपली या ठिकाणी सुरू आहे. फक्त 1200 रुपयांच्या फीसमध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये 2022च्या सिलेबसच्या रचनेसुद्धा आणि 2023च्या सिलेबसच्या रचने सर्व प्रकारचा सिलेबस जो काय तो कव्हर केलेला आहे. सुधारित पातळीवरचा असणारा अभ्यासक्रमसुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर जे काही जुन्या अभ्यासक्रमातले घटक आहेत त्यांचाही विचार या सिलेबसमध्ये केलेला आहे. एकूण 60+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच आहे ती पण आपल्या सध्या ॲपवर सुरू आहे. फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच आपल्याला अवेलेबल आहे. एकूण 50+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर याही बॅचमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा संपूर्ण सिलेबस जो काय तो कव्हर केला गेलेला आहे आणि एक प्रकारे विस्तृत अर्थाने याच्या नोट्स पण या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त होतील. एवढंच नव्हे तर राज्यसेवा मुख्य परीक्षा बॅच GS2 पार्ट 1 ही पण आपली सध्या सुरू आहे. 1300 रुपयाच्या फीसमध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे. एकंदरीत राज्यसेवा GS2 पार्ट 1च्या स्पेशल बॅचमध्ये एकूणच 8 घटक आपल्याला अभ्यासता येऊ शकतील. आणि त्यामध्ये हे जे 8 घटक आहेत ते या प्रकारचे आहेत: भारताचे संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्यशासन व प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट, निवडणूक प्रक्रिया. तर असे एकंदरीत 8 घटक जे आहेत त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. एकूण 80+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची सुद्धा कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. किंवा ज्या पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1 स्पेशल बॅच आहे तशीच राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 2 पण बॅच आपली सध्या ॲपवर सुरू आहे. तर ही जी बॅच आहे ती फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. या बॅचमध्ये फक्त नवीन घटकांचा समावेश आपण केलेला आहे. जे काही नवीन घटक जुलै 2020मध्ये नव्याने सुधारित अभ्यासक्रमाच्या स्तरावर ॲड झालेले आहेत त्या संबंध घटकांचा विचार आपण याच्यामध्ये केलेला आहे. उपघटकांचाही संदर्भ आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या की भारतीय प्रशासनाचा उगम, प्रशासकीय कायद्यातले नवीन घटक, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत आणि सार्वजनिक धोरण हे जे काही संबंध नवीन घटक की जे जुलै 2020मध्ये नव्याने सुधारित अभ्यासक्रमात ॲड झालेले आहेत तर त्या संबंध नवीन घटकांविषयीचे या ठिकाणी ही बॅच आहे. 7 घटकांच्या या बॅचची जी काही फीस आहे ती फक्त 1200 रुपये आहे. यामध्ये आपल्याला एकूण 70+ व्हिडिओज प्लस नोट्स आपल्याला अवेलेबल होतील. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. आणि शिवाय या बॅचमध्ये प्रसार माध्यमे, शिक्षण पद्धती, सार्वजनिक सेवा असे जे काही इतर उर्वरित टॉपिक आहेत, उर्वरित घटक आहेत त्याच्याही कॉम्प्लिमेंटरी नोट्स आपल्याला प्राप्त होतील. तर अशी या ठिकाणी 1200 रुपयांची असणारी ही GS2 पार्ट 2 स्पेशल बॅच जी काय आहे ती आपली ॲपवर सुरू आहे. आणि मग या संबंध बॅचेसला आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक प्रकारे या आपल्या ॲपला इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपला गुगल प्ले स्टोअर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि या संबंध बॅचेस आपण या ॲपच्या माध्यमातून सहजपणे प्राप्त करू शकता. आणि विशेष म्हणजे या संबंध बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर पुन्हा एकदा या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर आता आपण जाऊया दुसरी बाजू पाहण्याकडे. ती म्हणजे कोणती तर सिनेमॅटोग्राफी कायदा 2023 काय सांगतो आता या तरतुदींविषयी. ज्या तरतुदी आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये पाहिल्या त्या संबंध तरतुदींविषयी या ठिकाणी काही चेंजेस किंवा काही दुरुस्त्या किंवा काही सुधारणा या ठिकाणी सिनेमॅटोग्राफी कायदा 2023 मध्ये केलेल्या आहेत का या दृष्टीने आपल्याला माहिती पाहिजे. तर आता पहा की राज्यसभेत सिनेमॅटोग्राफी कायदा किंवा सुधारणा कायदा 2023 मंजूर झालेला आहे. आणि मग या कायद्यामध्ये पायरसी रोखणे, चित्रपटांना प्रमाणपत्र देणे यात कोणते बदल केले गेलेले आहेत, कोणते बदल झालेले आहेत या संबंध बदलांचा संदर्भ इथे आपल्याला विचार घ्यायचा आहे. तर राज्यसभेत गुरुवारी म्हणजे 27 जुलै 2023 रोजी म्हणजे काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक प्रकारे हा जो काही सिनेमॅटोग्राफ सुधारणा कायदा 2023 जो काय तो मंजूर करण्यात आलेला आहे राज्यसभेत. या कायद्यातील सुधारणेमुळे
म्हणजे या कायद्यात ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणेमुळे चित्रपटांची पायरसी आणि त्याचबरोबर चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या सेन्सॉर बोर्डाच्या पद्धतीमध्ये, म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात पायरसी होते, कॉपी होते चित्रपटांच्या एक प्रकारे संबंध प्रदर्शनित झाल्यानंतर, तर अशा प्रकारची जी पायरसी आहे किंवा त्याचबरोबर चित्रपटांना दिले जाणारे जे काही प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्र देण्याच्या सेन्सॉर बोर्डाच्या पद्धतीमध्ये, प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे जे काही बदल आहेत ते करण्यात आलेले आहेत. मग आता जे लोक चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करतील त्यांना 3 वर्षांचा कारावास, जे लोक कोणत्याही प्रकारच्या चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करतील किंवा पायरसी करतील अशा लोकांना 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा विचारात घेतली गेलेली आहे. आणि चित्रपटाच्या निर्मितीच्या एकूण खर्चापैकी जो काही त्या चित्रपटाच्या निर्मितीचा एकूण खर्च असेल त्या निर्मितीच्या एकूण खर्चापैकी 5% दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ही एक महत्त्वपूर्ण बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे. का तर या अनुषंगाने सुद्धा आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारायला निश्चितपणाने आयोगाला वाव आहे. कारण की एक लक्षात घ्या की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अंतर्गत सरळ आयोगाने ज्या काही सूचना केलेल्या जीएसच्या पेपरच्या स्तरावर, संबंध जीएसच्या पेपरच्या दृष्टीने, की या सब्जेक्टच्या अनुषंगाने जी काही रिसेंट रेट्स किंवा रिसेंट घडामोडी या ठिकाणी चालू असतील त्या संबंध रिसेंट घडामोडीविषयी आयोगाला प्रश्न विचारायला वाव आहे. तर त्यामुळे प्रसारमाध्यमे या टॉपिकच्या अनुषंगाने जो काही CBFCचा संदर्भ आहे त्याचा विचार करता ही रिसेंट घडामोड आपल्याला निश्चितपणे लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मग आता पहा की पायरसीच्या बेसिसवर जी काही समस्या चित्रपट क्षेत्रामध्ये पाहायला मिळते त्या अनुषंगाने प्रकारची तरतूद आता नवीन कायद्यामध्ये विचार घेतलेली आहे की 3 वर्षांचा कारावास आणि चित्रपट निर्मितीच्या एकूण खर्चापैकी 5% दंड अशा शिक्षेची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे या नवीन कायद्यामध्ये, जे लोक अशा प्रकारे चित्रपटांची पायरेटेड कॉपी तयार करतील. तसंच चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या UA श्रेणीमध्ये 3 नवीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. UA श्रेणीमध्ये 3 नवीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. किती? 3 नवीन श्रेणी तयार करण्यात आलेल्या आहेत. मग आता पहा, UA प्रमाणपत्राचा संदर्भ आपण मागाशी इथं पाहिला होता. जर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर आपल्याला इथं लक्षात येईल की UA प्रमाणपत्र जे अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनास योग्य असल्यास चित्रपटासाठी प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या व्यक्तीस अयू प्रमाणपत्र अथवा UA प्रमाणपत्र या ठिकाणी दिले जाते कलम 5 नुसार, की जो चित्रपट या ठिकाणी कलम 4.1 नुसार किंवा कलम 4.1.1 नुसार सार्वजनिक प्रदर्शनास योग्य असेल तर अशा चित्रपटांना या ठिकाणी या प्रकारचं प्रमाणपत्र जे काय ते कलम 5 नुसार दिलं जातं या CBFC बोर्डाकडून. आणि हे देत असताना सुद्धा जी काय वयाची चर्चा केली गेलेली आहे या तरतुदीमध्ये ती काय आहे की एक प्रकारे अंडर एज ऑफ 12 किंवा 12 वर्षाखालील मुलांच्या दृष्टीने या UA प्रमाणपत्राचा विचार जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो, की जी मुलं आपल्या आईवडिलांसकट किंवा मोठ्या व्यक्तींसोबत हा सिनेमा पाहू शकतात. हे संदर्भ आपण मागाशी पाहिलेला आहे. तर या दृष्टीने जे काही चेंजेस आहेत ते तर आपल्याला सांगता येतील की या चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या UA श्रेणीमध्ये 3 नवीन श्रेणी तयार करण्यात आलेल्या आहेत. अगोदर कोणती एक श्रेणी होती तर 12 वर्षाखालील मुलांच्या दृष्टीने ही श्रेणी विचार घेतली होती. पण आता त्यात काय म्हटलेलं आहे की UA 7+ म्हणजे 7 वर्षाखालील मुलं मुली असतील किंवा UA 13+ म्हणजे 13 वर्षाखालील 13 वर्षावरील मुलं असतील किंवा UA 16+ म्हणजे 16 वर्षावरील मुलं असतील. तर एक प्रकारे ही जी काही 3 नवीन श्रेणी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. अगोदर जो उल्लेख केला होता तो या ठिकाणी 12 वर्षाखालील मुलं या अर्थाने विचार घेतलेला उल्लेख आहे. पण आता ह्या 3 नवीन श्रेणींचा विचार सुद्धा याच्यामध्ये केलेला आहे. तो काय की UA 7+, UA 13+ आणि UA 16+ अशा 3 नवीन श्रेणी आहेत. म्हणजे ही जी काही वयोमर्यादा आहे 7+ची, 13+ची, 16+ची जी काही मर्यादा आहे या नवीन मर्यादा या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत या 3 नवीन श्रेणीमध्ये. तर ही पण बाब आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे नवीन बदलांच्या दृष्टीने या कायद्याच्या पातळीवर. त्यानंतर याचा अर्थ काय होणार आहे, या सर्व प्रकारच्या 3 नवीन श्रेणीच्या स्तरावर तयार केलेल्या जे काही 3 नवीन श्रेणी आहेत याचा अर्थ काय होणार आहे, तर याचा अर्थ UA प्रमाणपत्रानुसार जे वय नमूद केले आहे, UA प्रमाणपत्रानुसार जे वय नमूद केलेलं आहे की 7+, 13+, 16+ हे जे काही वय नमूद केलेलं आहे ते त्याच्या खाली वय असलेल्या लहान मुलांना आपल्या पालकांसह हे चित्रपट पाहता येणार आहेत.
त्याच्या खाली वय असलेल्या लहान मुलांना आपल्या पालकांसह चित्रपट पाहता येणार आहेत. म्हणजे त्याच्या खाली म्हणजे कोणत्या अर्थाने, तर 7च्या खाली असेल, 13च्याही या ठिकाणी खाली असेल, 16च्याही खाली असेल, तर अशा संबंध या ठिकाणी श्रेणीतील मुला-मुलींना जे काही चित्रपट या ठिकाणी पाहायचे असतील अशा संबंध लहान मुलांना आपल्या पालकांसह चित्रपट पाहता येणार आहेत. तसेच या कायद्याच्या माध्यमातून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन या मंडळाला आणखीन बळकटी देण्यात आलेली आहे. आता कशाच्या पातळीवर या ठिकाणी ही बळकटी देण्यात आलेली आहे? ठीक आहे की आपण या ठिकाणी वयोमर्यादेचा विचार करता या ठिकाणी 12 वर्षांच्या पातळीवरची वयोमर्यादा अशी पुन्हा चेंज केलेली आहे 7+, 13+ आणि 16+ या अर्थाने. आणि अशा या संबंध श्रेणीतील मुलांना आपल्या पालकांसह चित्रपट पाहता येणार आहेत असंही या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पण त्याचबरोबर या कायद्याच्या माध्यमातून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सेन्सॉर बोर्ड या मंडळाला आणखीन बळकटी देण्यात आलेली आहे. कशाच्या माध्यमातून? तर आता टेलिव्हिजन आणि इतर माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आता CBFCला देण्यात आलेले आहेत. टेलिव्हिजन किंवा TV आणि इतर माध्यमांवर सुद्धा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आता CBFCला देण्यात आलेले आहेत, सेन्सॉर बोर्डाला देण्यात आलेले आहेत. म्हणजे जो एखादा चित्रपट आता TV वर प्रदर्शित होतोय किंवा इतर माध्यमांवर, आता इतर माध्यमांमध्ये या ठिकाणी OTT आहे का याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला आणखीन लक्षात आलेला नाहीये की नेमकं या इतर माध्यमांमध्ये OTTचाही संदर्भ आहे का. कारण की आपल्याकडे बरेच चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा ओव्हर द टॉप या OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रदर्शित होतात. तर त्या दृष्टीने हा इतर माध्यमांचा विचार केलेला आहे का नाही आहे हे आणखीन पूर्णपणे लक्षात आलेलं नाही आहे. पण या ठिकाणी म्हटलंय काय की जर काय चित्रपट टेलिव्हिजन किंवा इतर माध्यमांवर प्रदर्शित होणार असेल तर त्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आता CBFC यांना दिलेले आहेत किंवा सेन्सॉर बोर्डाला देण्यात आलेले आहेत. कायद्यात सुधारणा करण्याची पार्श्वभूमी, अशा प्रकारे हा जो काही कायदा आहे तो कायद्यामध्ये सुधारणा करण्याची जी पार्श्वभूमी आहे ती नेमकी काय आहे, कोणत्या कारणास्तव अशा प्रकारची सुधारणा करण्याची गरज भासली या सिनेमॅटोग्राफी कायद्यामध्ये. कारण की उगाचच या ठिकाणी अशा प्रकारची सुधारणा केलेली आहे का, नाहीये. पायरेटेड बेसिसवर या ठिकाणी जी काही गुन्हे होत आहेत किंवा जे काही पायरेटेड कॉपी तयार होत चाललेली आहे, मोठ्या प्रमाणात जी काही चित्रपटातल्या संबंध चित्रपटांची जी काही पायरसी होत चाललेली आहे त्याचा विचार करून ही सुधारणा करणं अपेक्षित होतं, हे तर आहेच आहे. पण इतरही आणखीन काही कारणं जबाबदार आहेत का याचाही विचार इथं करण्याची गरज आहे. तर त्या अनुषंगाने कायद्यात सुधारणा करण्याची काय कारणं आहेत किंवा काय पार्श्वभूमी आहे हेही तर आपण लक्षात घेऊया. सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 मध्ये बदल करण्याची गरज वेळोवेळी विविध माध्यमातून पुढे आली होती. विविध माध्यमातून या ठिकाणी याबाबतची जी काही गरज आहे ती पुढे आली होती किंवा मागणी जी काय ती केली गेली होती, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. म्हणजे याशी संबंधित जे कोणी अधिकारी आहेत, CBFCशी संबंधित जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे की अशा प्रकारच्या या कायद्यामध्ये बदल करण्याची वेळोवेळी मागणी जी काय ती पुढे आलेली होती. एवढंच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयांचे निकाल राज्यातील किंवा केंद्र शासनातील इतर कायदे यांचा या मंडळाच्या कार्यप्रणालीचा आपसात मेळ घालण्यासाठी आणि त्यांच्यात एक प्रकारे अधिक समन्वय साधून काम करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. म्हणजे हे जे काही संबंध घटक आहेत कोणते, तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असतील, राज्य किंवा केंद्र शासन असेल, यांचे कायदे असतील किंवा मंडळाच्या कार्यप्रणालीचा संबंध असेल, तर या संबंध गोष्टीमध्ये आपापसात मेळ घालण्यासाठी किंवा योग्य प्रकारचा त्यांच्यात समन्वय प्रस्थापित करण्यासाठी या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशी या ठिकाणी मागणी जी काय ती फार पूर्वीपासून केली जात होती. चित्रपट लोकांसमोर प्रदर्शित करण्यापूर्वी त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रणाली सुधारणे आणि चित्रपटाची श्रेणी ठरवण्यासाठी व्यापक विचार करण्याच्या दृष्टीने कायद्यातील बदल करणे गरजेचे होते. म्हणजे या सर्व अर्थाने हे बदल करण्याची गरज होती. कोणत्या, की चित्रपट लोकांसमोर प्रदर्शित करण्यापूर्वी आणि त्यांना प्रमाणपत्र देण्यात जी काही प्रणाली आहे किंवा जी काही प्रक्रिया आहे ती सुधारण्याच्या दृष्टीने आणि चित्रपटाची श्रेणी ही सुद्धा सुधारण्याच्या दृष्टीने व्यापक विचार करण्याच्या पातळीवर हे बदल या ठिकाणी करण्याची गरज होती. आणि ती गरज लक्षात घेऊनच या नवीन कायद्याचा विचार जो काय तो मांडला गेलेला आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षापासून होत असलेल्या पायरसीच्या विषयाचाही गंभीरपणे विचार या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. किंबहुना हेही कारण इथं सांगता येतं की एक प्रकारे हा कायदा सुधारणा करण्याच्या दृष्टीने चित्रपटांची अधिकृत होणारी रेकॉर्डिंग
अनधिकृत पद्धतीने होणारी रेकॉर्डिंग, अनधिकृत पद्धतीने होणारं प्रदर्शन आणि पायरसी यामुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. कारण की बऱ्याच वेळा चित्रपटांची अनधिकृतपणे रेकॉर्डिंग होते हे आपल्याला सर्वश्रुत माहिती आहे. आणि हे रेकॉर्डिंग थिएटरमध्ये जाऊनच या ठिकाणी केले जाते, किंवा अनधिकृत प्रदर्शन सुद्धा या पायरसीमुळे आपल्याला होत असलेलं पाहायला मिळतं. का तर अशा प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्सच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे होतं. मग टेलिग्रामच्या थ्रू सुद्धा अशा अनेक प्रकारचे जे काही चित्रपट आहेत ते सहज पद्धतीने उपलब्ध होतात, की जे नुकतेच प्रदर्शित झालेले असतात किंवा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेले असतात आणि ते संबंधित चित्रपट या ठिकाणी टेलिग्रामसारख्या किंवा इतर ॲपच्या माध्यमातून सहज पद्धतीने उपलब्ध होतात, की जे प्रदर्शित झालेले असतात. का तर त्याची अनधिकृत रेकॉर्डिंग या ठिकाणी थिएटरमध्ये जाऊन केली गेलेली असते म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही नुकसान आहे ते चित्रपट निर्मात्यांचं होतं. थिएटरमध्ये रेकॉर्डिंग करून चित्रपट ऑनलाईन लीक केले जातात किंवा टेलिग्रामसारख्या तत्सम ॲपवरून चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवले जातात. मग आता ऑनलाईन लीक होणे किंवा टेलिग्रामसारख्या ॲपच्या माध्यमातून ते अनेक लोकांपर्यंत प्रदर्शित करणे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जर कोणाचं असेल तर चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांचं, प्रोड्युसरचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान असतं. का तर त्यांनी अशा पद्धतीने त्याची प्रदर्शन हवे याला अपेक्षित धरलेलं नसतं. तर त्यामुळे या ठिकाणी हे जे काही मोठं नुकसान आहे ते नुकसान विचारात घेता या कायद्यात केली गेलेली ही जी काही सुधारणा आहे, कोणती तर एक प्रकारे 3 वर्षांचा कारावास आणि एकूण चित्रपटाच्या निर्मितीच्या 5% दंड ही तरतूद जी केली गेलेली आहे ते निश्चितच या ठिकाणी फायदेशीर ठरणारी आहे. त्याचबरोबर ज्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि अवघाने निर्मात्याला त्याचा मोठा तोटा जो काय तो सहन करावा लागतोय. तर या सर्व गोष्टींचा परिणाम काय घडतो की जर का एखाद्या व्यक्तीला एखादा चित्रपट जो काय आहे किंवा एखादा चित्रपट जो काय आहे तो सहज पद्धतीने ऑनलाईन बेसिसवर अवेलेबल होत असेल, कोणत्याही प्रकारचे पैसे न देता ऑनलाईन लीक केला जात असेल किंवा टेलिग्रामसारख्या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी तो सहज पद्धतीने प्राप्त होत असेल तर तो चित्रपटगृहामध्ये जाऊन अशा प्रकारचे चित्रपट पाहण्याला पसंती देणार नाही किंवा त्याचा त्या दृष्टीने विचार करणार नाही. आणि त्यामुळे जो काही मोठा तोटा जो आहे तो चित्रपट निर्मात्यांना सहन करावा लागतोय. आणि म्हणून या ठिकाणी या प्रकारची सुधारणा करण्याचा दृष्टिकोन या कायद्याच्या माध्यमातून ठेवलेला आहे. एवढंच नव्हे तर या पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी सातत्याने होत होती, म्हणून सुद्धा या कायद्याची गरज जी काय ती विचार घेतलेली आहे. त्यानंतर कायद्याची आतापर्यंतची 2 प्रारूपे म्हणजे आता पहा की 2023च्या आधी या कायद्याच्या बाबतीची चर्चा झालेली नव्हती का, तर असं नाही आहे. याच्या आधी सुद्धा या कायद्याच्या बाबतची 2 प्रारूपे जी काय ती विचार घेतलेली आहेत 2019 मध्ये सुद्धा आणि 2020 मध्ये सुद्धा. तर ती कशी होती तेही पाहूया की 12 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यसभेत सिनेमॅटोग्राफ सुधारणा कायदा 2019 हे विधेयक सादर झालेलं होतं आणि सादर करून पायरसीला आळा घालण्यासंबंधीचे जे काही बदल आहेत ते प्रस्तावित करण्यात आलेले होते. की पायरसीला कशा पद्धतीने आळा घालता येऊ शकेल या दृष्टीने असणारे बदल हे या कायद्यामध्ये ठरवले गेलेले होते. या विधेयकाला माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित स्थायी समितीकडे विचारार्थ सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं. माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित स्थायी समितीकडे सुद्धा विचारात पाठवण्यात आलेलं होतं. समितीने मार्च 2020 साली या संबंधीचा आपला अहवाल सादर केला की जी काय संसदेची समिती आहे त्या समितीने याबाबतचा अहवाल म्हणजे या विधेयकाच्या बाबतचा अहवाल जो काय आहे तो मार्च 2020 साली त्यासंबंधी अहवाल जो काय तो सादर केला होता. समितीने वयोमानावर आधारित प्रमाणपत्र देण्याच्या श्रेणीमध्ये जे काही या ठिकाणी आपण मगाशी 3 नवीन श्रेणीचा विचार केलेला आहे तर त्या वयोमानावर आधारित असणाऱ्या प्रमाणपत्र देण्याच्या श्रेणीच्याही बाबतीत समाविष्ट करण्याबाबत जे काही सूचना आहेत त्या सुचवलेल्या होत्या. तसेच 2019च्या विधेयकातील इतर आवश्यक तरतुदी सुद्धा काढून टाकल्या होत्या. ज्या काही इतर अनावश्यक तरतुदी आहेत त्या 2019च्या विधेयकातल्या काढून टाकल्या होत्या. म्हणजे ज्या काही गरजेच्या तरतुदी नाही आहेत, ज्या काही अनावश्यक तरतुदी आहेत त्या ठिकाणी या समितीने या विधेयकातल्या काढून टाकल्या होत्या. समितीच्या अहवालानुसार सिनेमॅटोग्राफ कायदा 2021 नवे विधेयक 18 जून 2021 साली लोकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यासाठी सार्वजनिक करण्यात आले. म्हणजे 2021 मध्ये पुन्हा एकदा हे विधेयक जे काय ते लोकांच्या हरकती मागवण्यासाठी सूचना मागवण्यासाठी प्रदर्शित करण्यात आलेलं होतं, सार्वजनिक करण्यात आलेलं होतं. आणि मग 2022 साली सरकारने या विधेयकावर चित्रपट सृष्टीतील लोकांची काय मते आहेत हेही जाणून घेतलं होतं. कधी? 2022 साली.
आणि त्यावर आधारित सध्याचं नवीन विधेयक जे काय ते सादर करण्यात आलेलं आहे. कोणतं? 2023चं सुधारणा विधेयक जे आहे ते सध्या आता या संबंध घडामोडीच्या आधारावर या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 मुळे आता पूर्वीच्या राज्याशी संबंधित केंद्रीय कायद्यातील विशेष तरतुदी आता अनावश्यक झाल्या आहेत. कारण की आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा केंद्र सरकारकडून एखादा कायदा केला जात असताना जम्मू काश्मीरला तो लागू नसायचा. का? कारण की जम्मू काश्मीरशी संबंधित जी काही कलम 370 आणि कलम 35A ची जी तरतूद आहे त्या कारणामुळे जम्मू काश्मीरशी संबंधित ही तरतूद जी काय आहे ती लागू व्हायची नाही केंद्रीय कायद्याची. तर त्या बाबतीत सुद्धा आता या ठिकाणी चेंज केलेला आपल्याला पाहायला मिळतो की या नवीन कायद्याचा 2023च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात आता जम्मू आणि काश्मीरचा विशेष संदर्भ वगळण्यात आलेला आहे. सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये जम्मू आणि काश्मीरचा जो काही विशेष संदर्भ आहे तो वगळण्यात आलेला आहे की जो यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 असल्यामुळे केंद्रीय कायद्याची सरसकट अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यासाठी कायद्यात तसा विशेष उल्लेख केला जात असे. कारण की जर आपण भारतीय राज्यघटना ओपन करून जर पाहिलात तर आपल्याला असं लक्षात येईल की जे काही या ठिकाणी जम्मू काश्मीरशी संबंधित असणाऱ्या बाबतीत तरतूद विचार घेतली जायची ती खाली कशी विचार घेतली जायची की संबंधित तरतूद ही जम्मू काश्मीरला लागू असणार नाही असा या ठिकाणी स्टार वजा उल्लेख जो काय तो केला जायचा. तर एक प्रकारे या ठिकाणी या कायद्याच्या रचनेचा विचार केला तर आता ही तरतूद वगळण्यात आलेली आहे हेही तर आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. टीव्हीवर चित्रपट दाखविणे तर केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स कायदा 1995 मधील केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स कायदा 1995 मधील तरतुदीनुसार टीव्हीवर फक्त UA श्रेणीची चित्रपट दाखविण्याची अट होती. फक्त UA चित्रपट दाखविण्याचीच फक्त अट होती. कोणत्या कायद्यानुसार? केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियमन कायदा 1995 मधील तरतुदीनुसार टीव्हीवर फक्त UA प्रमाणपत्र ज्या चित्रपटांना आहेत त्याच प्रकारचे चित्रपट दाखवण्याची अट होती. मात्र आता या 2023च्या नवीन कायद्यात यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे की नवीन कायद्यात या श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्यामुळे म्हणजे वयस्क चा अर्थ या ठिकाणी इथं A घ्यायचा आहे. म्हणजेच एक प्रकारे ॲडल्ट किंवा वयस्क आणि S म्हणजे स्पेशल या अर्थाने UA श्रेणीमधील चित्रपटात काही मोजके बदल करून किंवा केल्यानंतर ते टीव्हीवर दाखवणे शक्य होणार आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा सोपा अर्थ आपल्याला काय सांगता येईल की या आधी या कायद्याच्या तरतुदीनुसार फक्त UA प्रमाणपत्र असणाऱ्याच चित्रपटांना प्रदर्शित केलं जातं. कशावर? तर टीव्हीवर. मात्र आता नवीन कायद्यात श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली असल्यामुळे काय केलेलं आहे तर एक प्रकारे ॲडल्ट बेसिसवरचे सुद्धा चित्रपट आणि स्पेशल कॅटेगरीमधले सुद्धा चित्रपट की जे UA श्रेणीमधील चित्रपटात काही मोजके बदल करून ते या ठिकाणी टीव्हीवर दाखवणे शक्य होणार आहे. म्हणजे या ठिकाणी याही चित्रपटांना आता टीव्हीवर दाखवण्याची जी काही परवानगी आहे ती दिली गेलेली आहे हे तर आपल्याला सांगता येऊ शकेल की ज्यांची कॅटेगरी जी आहे ती ॲडल्ट किंवा स्पेशल कॅटेगरी म्हणून विचार घेतली जाते. काही मोजके बदल केल्यानंतर ते चित्रपट टीव्हीवर दाखवता येणं शक्य होणार आहे. तसेच आधीच्या कायद्यानुसार सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र म्हणजे 1952च्या कायद्यानुसार सेन्सॉर बोर्डाने दिलेले जे काही प्रमाणपत्र आहे ते फक्त 10 वर्षापर्यंतच वैध असायचे. फक्त 10 वर्षापर्यंतच वैध असायचे. पण आता जे काही 2023चा नवीन सुधारणा कायदा विचार घेतलेला आहे त्या कायद्यानुसार आता हे प्रमाणपत्र कायमस्वरूपी वैध असेल. म्हणजे अगोदर या ठिकाणी 10 वर्षापर्यंत वैध असायचे म्हणजे पुन्हा त्याला रिन्यू करावं लागायचं. त्या चित्रपटाच्या अनुषंगाने त्याला रिन्यू करावं लागायचं आणि पुन्हा त्याला 10 वर्षांकरता वैधता प्राप्त व्हायची. पण आता एकदा का या ठिकाणी ते प्रमाणपत्र वैध केलेलं असेल तर त्याला पुन्हा या ठिकाणी रिन्यू करण्याची काही गरज नाही. ते कायमस्वरूपी असेल असंही या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही पण तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. कारण की प्रमाणपत्र देण्याच्या योजनेतून असणारी तरतूद असल्यामुळे याचं महत्त्व अधिक आहे की अगोदर या ठिकाणी 10 वर्षांकरताच अशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलं जायचं किंवा ते वैध असायचं पण आता ते कायमस्वरूपी वैध असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे या नवीन कायद्यामध्ये. सेन्सॉर बोर्डाने एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यात आता केंद्रालाही म्हणजे केंद्र सरकारलाही हस्तक्षेप करता येणार नाही. एकदा का प्रमाणपत्र सेन्सॉर बोर्डाने दिले तर त्यानंतर केंद्र सरकारलाही त्यात आता हस्तक्षेप करता येणार नाही असेही या नवीन कायद्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटासा आपण ब्रेक घेऊया.
तर आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे या ॲपच्या माध्यमातून इतरही काही बॅचेस आपल्या सध्या सुरू आहेत, त्याही विषयीची थोडक्यात माहिती घेऊया. तर एक लक्षात घ्या की पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅचसुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे, की ज्या बॅचच्या माध्यमातून आपण 19 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स या ठिकाणी प्राप्त करू शकता. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 6 महिने. तर सर्वच एक्झाम करता उपयोगी असणारी ही बॅच आहे, मग ती या ठिकाणी एक प्रकारे कोणतीही एक्झाम असो. तर या संबंध बॅचेस करता एक्झाम करता या ठिकाणी उपयोगी असणारी ही बॅच आहे. एवढंच नाही तर घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅचसुद्धा की जी सर्वच एक्झाम करता उपयोगी बॅच आहे, तर त्याही क्षणातून असणारी जी काही बॅच आहे ते आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. तर संयुक्त गट ब गट क राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा या संबंध रचने ही उपयोगी असणारी बॅच आहे. फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये आपण एक प्रकारे घटनेतील महत्त्वाच्या घटनावस्ती आणि कलमांची एकत्रित सांगड घालून जी काय विश्लेषण आहे ते या बॅचमध्ये पाहू शकता. घटनावस्ती आणि कलमे यांच्या प्रश्नांचं विश्लेषण पण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 10 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सची असणारी ही बॅच आहे. त्याचबरोबर वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. या दोन्ही बॅचेस विषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. किंवा जी काही कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी नगर परिषद गट क चषणातून असणारी जी परीक्षा आपल्याकडे आता होणार आहे, तर या कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या दृष्टीने असणारी सुद्धा आपली बॅच आपल्या ॲपवर सध्या सुरू झालेली आहे. तर ही जी काही बॅच आहे ती फक्त 1000 रुपयाच्या फीसमध्ये या ठिकाणी पेपर 1 आणि 2 चषणातून आपली बॅच सुरू आहे. तर कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा नगर परिषद गट क मधलं जे काही पद आहे त्या पदाच्या अनुषंगाने असणार जो काही संपूर्ण पेपर 1 आणि 2चा सिलेबस विचार घेतलेला आहे, तर त्या पेपर 1 आणि 2 मधल्या संबंध सिलेबसचा विचार करता असणारी ही जी काही आपली बॅच आहे ती आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. तर त्याही बाबतची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर बेसिक फाउंडेशन बॅच की जी केवळ 700 रुपयाच्या फीसमध्ये आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. 2024 मधल्या असणाऱ्या ज्या काही या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, गट ब गट क पूर्व परीक्षा असेल, सरळ सेवा परीक्षा असतील, तर अशा इतर कोणत्याही प्रकारच्या म्हणजे या बॅचचा संदर्भ आपल्याला या दृष्टीने घेता शिकेल की कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा नगर परिषद गट क ची जी काही पद आहे तर त्याही दृष्टीने ही बॅच आपल्याला उपयोगाला ठरू शकते. का तर याही बॅचमध्ये त्या सिलेबसच्या अनुषंगाने, या परीक्षेच्या सिलेबसच्या अनुषंगाने, या पदाच्या सिलेबसच्या अनुषंगाने संबंध जो काही भाग आहे तो कव्हर केलेला आहे. एकूण 30 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त होतील. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्यानंतर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा बॅचसुद्धा आपली सध्या ॲपवर सुरू आहे. केवळ 700 रुपयाच्या फीसमध्ये ग्राम प्रशासन, राज्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन हे संबंध घटक या बॅचमध्ये जे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेच्या अंतर्गत असतात तर ते सर्व या बॅचमध्ये कव्हर केलेले आहेत. एकूण 25 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेस विषयीची कोणती इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपल्या इतरही ज्या काही बॅचेस आहेत त्याही आपल्या सध्या ॲपवर सुरू आहेत, की ज्यामध्ये वनसेवा, कृषी सेवा पूर्व परीक्षा असेल, तांत्रिक सेवा परीक्षा असेल किंवा वन डे रिव्हिजन बॅचेस असतील तर त्याही आपल्या ॲपवर सध्या सुरू आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि गट ब गट क पूर्व परीक्षा या अनुषंगाने असणाऱ्या वन डे रिव्हिजन बॅचेस सध्या आपल्या ॲपवर सुरू आहेत. तर या बॅचबाबतचीही कोणतीही चौकशी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. याकरता आपल्याला या ठिकाणी आपलं ॲप जे काय आहे ते गुगल प्ले स्टोअर जाऊन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर जाऊया आपण आणखी एका घटकाकडे की पायरसीबाबत नेमकी तरतूद काय केलेली आहे या नवीन कायद्यामध्ये, की जी काही चित्रपटांची पायरसी होते, जी काही चित्रपटांची या ठिकाणी पायरेटेड कॉपी तयार केली जाते या अनुषंगाने नेमकी तरतूद काय केलेली आहे. तर दृकश्राव्य साधनांचा चित्रकरण किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग करणारी उपकरणे, तर अशा या दृकश्राव्य साधनांचा वापर करून चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या कोणत्याही चित्रपटाचे रेकॉर्डिंग करणं किंवा रेकॉर्डिंग करत असलेल्या व्यक्तीला मदत करणं, म्हणजे रेकॉर्डिंग करणं आणि रेकॉर्डिंग करत असलेल्या व्यक्तीला देखील मदत करणं या बाबींना या कायद्यानुसार प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. म्हणजे केवळ या ठिकाणी या पायरसीला रोखण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद किंवा दंडाची तरतूद केलेली आहे एवढंच नव्हे तर या ठिकाणी जो कोणी व्यक्ती अशा प्रकारची रेकॉर्डिंग करेल किंवा रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला मदत करेल त्याही दृष्टीतून या एक प्रकारे कायद्यामध्ये जी काही कठोर शिक्षेची तरतूद आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी अशा प्रकारची रेकॉर्डिंग करणाऱ्या मदत करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या कायद्यामध्ये विचार घेतलेला आहे आणि या कायद्यानुसार अशा प्रकारची रेकॉर्डिंग जर केली जात असेल तर त्याला या ठिकाणी गुन्हा समजण्यात येईल आणि त्याच्याविषयीची कठोर शिक्षा सुद्धा स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून या कायद्यानुसार या संबंध बाबींना या ठिकाणी प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे हेही स्पष्ट करता शिकेल. तर एकंदरीत पायरसीबाबतची ही जी काही
तरतूद आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे हे या कायद्याच्या दृष्टीने आपल्याला हे स्पष्ट करता येईल. त्याचबरोबर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री असणारे अनुराग ठाकूर यांनीही हे विधेयक राज्यसभेत या ठिकाणी मांडलं आणि सांगितलं की पायरसीमुळे सिनेसृष्टीला दरवर्षी 20,000 कोटींचा फटका बसतो. तर याचा विचार करून या कायद्यामध्ये पायरसीबाबतच्या ज्या काही तरतुदींचा विचार आहे तो केला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, या ठिकाणी एवढंच या नवीन कायद्याच्या अंतर्गत असणाऱ्या सुधारणांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येईल की मुख्यतः जर कोणते बदल किंवा सुधारणा या कायद्याच्या पातळीवर केलेल्या असतील तर त्या कोणत्या आहेत. तर जी काही US श्रेणी आहे त्या श्रेणीमध्ये 3 नवीन श्रेणीचा केलेला समावेश, किंबहुना टीव्हीवर प्रदर्शित करण्याच्या दृष्टीतून जे काही प्रमाणपत्र देण्याची बाब आहे ती असणारी सुधारणा असेल, पायरसीच्या दृष्टीतून असणाऱ्या सुधारणा असतील किंवा UA प्रमाणपत्राच्या वैधतेच्या बाबतीत असणाऱ्या सुधारणा असतील. तर या संबंध वेगवेगळ्या नवीन सुधारणा ज्या आहेत की ज्या या नवीन कायद्याच्या माध्यमातून या सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या स्तरावर विचार घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या अनुषंगाने हे संबंध नवीन सुधारणा किंवा बदल आपण निश्चितच लक्षात ठेवावेत की जेणेकरून याचा फायदा आपल्याला आगामी राज्यसभा मुख्य परीक्षेच्या सिलेबसच्या दृष्टीने होऊ शकतो. तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं थांबूयात. जाताना सर्वांना पुन्हा विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारची संबंध माहितीची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.